प्लीज सगळ्यांनी मला मदत करा संस्कृतीला या घरातून बाहेर काढण्यासाठी। या आठवड्यात संस्कृती बाहेर आलीच पाहिजे। अनुश्री तिचा गेम खूप छान खेळत आहे। राखीला आता कॅप्टन बनून राणी झाल्यासारखं वाटत आहे। अशा प्रकारच्या भन्नाट कमेंट्स या प्रोमोवरती आलेले आहेत। चला तर बघूयात नक्की या प्रोमोमध्ये काय आहे। तर अनुश्रीकडे आता लिव्हिंग एरिया झाडण्याची ड्युटी आहे, तर संस्कृतीकडे बाथरूम साफ करण्याची ड्युटी आहे। कॅप्टन असताना हीच ड्युटी अनुश्रीकडे होती, पण अनुश्रीचं म्हणणं आहे की आता हे सगळं मी एकटी नाही करणार, संस्कृतीला माझ्यासोबत येऊ दे। पण राखीचं म्हणणं आहे की त्या बिचारी एकटीने बाथरूम साफ केलं आहे। तर अनुश्रीचं म्हणणं आहे अगं एवढूसं आहे ते, पण अनुश्रीने सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये कॅप्टन्सी असताना तिने बाथरूम साफ करण्याचीच ड्युटी घेतलेली होती। तर आता तिचं म्हणणं आहे की माझ्यासोबत फक्त तिला पाठव, जेणेकरून आम्ही दोघी मिळून ते करू। पण राखीचं म्हणणं आहे की तुला सांगितलं आहे तर तू कर। त्यावरती संस्कृती सांगते की मी नाही करणार, तुझी ड्युटी आहे तू कर। तर अनुश्री तिच्या मुद्द्यावरती अडून आहे की बाथरूम एवढूसं आहे, लिव्हिंग एरिया खूप मोठा आहे, एक बाथरूम झाडून काही काम केल्यासारखं नाही वाटत, सो त्याच्यामुळे तू माझ्यासोबत बाथरूम झाडायला ये। पण राखीचं क्लिअरली म्हणणं आहे की तुझी ड्युटी आहे तर तू कर। त्यामुळे या दोघींचं इथं भांडण लागलेलं आहे आणि राखी मस्तपैकी त्या दोघींच्या भांडणात आगीत तेल ओतण्याचं काम करत आहे। तसंही संस्कृतीला राखीने कालच ट्रोल केलं होतं की तिला साधा कांदाही कापता येत नाही। त्यामुळे घरात आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती झालं आहे की संस्कृती काम करण्यामध्ये टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करते। इव्हन ज्यावेळेस ती लिव्हिंग एरिया झाडत होती त्यावेळेस सुद्धा राखी तिला सांगत होती की अगं जरा वाक की, आणि मग तिने थोडं वाकण्याचं नाटक केलेलं होतं। त्यामुळे अनुश्रीचं म्हणणं आहे की ही ड्युटी मी दोघींसोबत करेन, नाहीतर मी नाही करणार। त्यासोबत राखी इथे भांडण करत आहे की तुला एकटीलाच करावं लागेल। त्यावेळेस अनुश्रीचं म्हणणं आहे की मी काय आता तुमचं पाय धुवून पाणी पिऊ का, म्हणजे मी आणखीन काय काय कामं करू अशी तुमची इच्छा आहे, असं तिचं म्हणणं आहे। तर अनुश्री तिच्या ड्युटी खरंच खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत असते। जरी तिने पहिल्या 2 आठवड्यामध्ये धिंगाणा केला असेल तरी सुद्धा ती आत्ता छान ड्युटी पार पाडते, तिचे सगळी कामं व्यवस्थित करते। त्यामुळे आता तिची अपेक्षा असते की दुसऱ्यांनी सुद्धा केलं पाहिजे। त्यामुळे तिनं जे काही केलं ते विसरून गेलेली आहे पहिल्यांदा आल्यावर। तर अनुश्रीचा हा गेम तुम्हाला कसा वाटला की ती सगळं विसरून आता नव्याने सुरुवात करत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच रिव्ह्यूच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।